दी सह्याद्री सहकारी बँक लिमिटेड मुंबई या बँकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या। शुक्रवारी कोरेगाव तालुक्यातील देऊर इथं सहकार पॅनलच्या वतीनं सह्याद्री सहकारी बँकेच्या निवडणुकीची सांगता सभा पार पडली। या सभेसाठी बँकेचे विविध गावातील सभासद यावेळी उपस्थित होते। या सांगता सभेमध्ये ॲडव्होकेट संजय कदम व बाळासाहेब सोळसकर यांनी विरोधकांकडून वारंवार होणाऱ्या आरोपांवर उत्तर देत तुफान फटकेबाजी केली। नमस्कार। एवढा समाज जमलाय की निकाल सांगण्याची गरज आहे का? एका सकाळपासून कुठलाही बोर्ड न लावता फक्त व्हॉट्सअप मेसेज आणि निरोप देऊन आज 500चा समुदाय सभासद आणि हितचिंतक आणि कामगार या ठिकाणी जमा झाले। आज जर सह्याद्री बँकेचा निकाल स्पष्ट निकाल सरकारने दिला। व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपण बघा, इथं कोण कुठल्या कुठल्या विभागातून कार्यकर्ते आले। अनपटवाडी आहे, रजूलवाद आहे, असरगाव आहे, दहगाव आहे, पैशी आहे, खटाव आहे, सोळशी आहे, आराधा सातारा तालुका आहे, पलीकडे परत रजूलवाद, आरबवाडीचे बोर्ड, अनपटवाडी ऑफिस आहे, पलीकडे बिलारी त्याचे बंधू, वैगाल गोटेवाडी त्याचे बरोबरचे कार्यकर्ते बिचुकले आहेत, तळले वाटा स्टेशन आहे। कुठलं गाव इथं उपस्थित नाही पडलेले एवढं रामबोळे आहे। एखादा चुकून राहिला असेल गाव, पण मला जो समाज दिसतोय हा सर्व समावेशक समाज आज आपल्या सभासदांमध्ये या ठिकाणी जमा झालेला आहे। आता सांगता सभेची आम्ही खरं तर मानेसाहेबांच्या मार्गदर्शनानुसार फालतू खर्च करू नका मुंबई, पण कार्यकर्त्यांचा आणि समाजाचा आग्रह होता की प्रत्येक ठिकाणी ते सभा घेऊन बेचूक आरोप करत आहेत आणि आपली एकतरी चांगली सभा झाली पाहिजे। मानेच्या पहिला टप्पा उठून गेल्यानंतर एकही मोठी सभा झाली नाही, म्हणून या सभेचं नियोजन आम्ही सकाळी फायनल केलं आणि त्याप्रमाणे हा सभेचा काळ टाकला। यासाठी या हॉलचे मालक आमचे सागर कदम आणि मयूर कदम तिथं संध्याकाळी 6 पर्यंत व्यवस्थापन चालू आहे। उद्या एका गावातलं लग्न आहे, मागे त्यांची तयारी चालू आहे, बाहेरचं ते कॅन्सल, तरी त्यांनी आपल्याला हा उपलब्ध करून दिला, कारण त्यांची आत्याच उमेदवारामध्ये तेच उमेदवार आहे। या ठिकाणी सहकार पॅनलच्या माध्यमातून बाळासाहेब सभापतींनी सांगितलं कशा प्रकारचे उमेदवार दिले, पण मी जरा बोलायचा विचार करतो। पहिला आरोप असा आहे आपल्यावर की या पॅनलमध्ये माथाडी सभासद नाही, माथाडी कामगार नाही आपल्या पॅनलमध्ये। आता बघा, या पॅनलमध्ये कदम हनुमंत तुकाराम पाटणचा म्हातारी कामगार आहे, शिंदे दत्तात्रय संपतराव वाईचा म्हातारी कामगार आहे, चव्हाण सुजाता मोहनराव आमचे म्हातारी कामगार, चव्हाण त्यांचे बंधू अशोकराव चव्हाण, संचिवजी मुकादमते यांचे भाऊसे, त्यानंतर चव्हाण सुजाता मोहनराव जावळीचे कामगार मोहन चव्हाण नगरात राहतात, त्यांच्या पत्नी आहे नामदार राम तात्याराव म्हातारीमध्ये देवळीला। त्याच्यानंतर उपस्थित दुसरे उमेदवार आहेत कुंभार बाबूराव वर्मा। कुंभार कुठे काम करतात? पाचशे एक टोळी। गिरी गोसावी संजय विश्वनाथ हे देखील म्हातारी कामगार होते। ते झाले म्हातारी कामगारांचे संबंधित 13 पैकी 7 उमेदवार। आता राहिलेले 6 उमेदवार पुरुषोत्तम महाराजांची ओळख मी आपल्याला करून द्यायची गरज नाही, गेली 25 वर्षे ते या बँकेचे धुरावा। त्यांच्या जोडीला तितकेच अनुभवी कदम अरविंद धोंडेराव आपल्या विविध आमदार त्यांचे पुत्र, त्यांनी सह्याद्री सरकारी बँकेचे संचालक म्हणून काम पाहिलं, तसंच किशोरी सरकारी साखर कारखान्याचे संचालक होते। त्यामुळे सहकाराचा प्रदीप अनुभव आहे। त्या आमच्या बाळासाहेबांनी परिचय करून दिला ते सोळशीचे सुपुत्र जाधव अंकुश रामचंद्र। हा माणूस एमकॉम, जीडीसीए आणि चार्टर्ड अकाउंटंट आहे, ऑडिटर आहे, त्यामुळे यांना बँकिंग मधलं चांगलं ज्ञान आहे। पुढचे उमेदवार निकम किरण चंद्रकांत पिंपळे बुद्रुकचे वकील आहेत, त्यांचे वडील या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी आता अधिकृत राजीनामा दिला आहे, माथाडी पुत्र आहे। त्यानंतर
देसाई किरण कृष्णा म्हणून आपल्याला कराड भागातले उमेदवार आहेत। या उमेदवाराची खासियत आपल्याला सांगतो। या उमेदवाराने स्वतःचा व्यवसाय मुंबईत सुरू केला। ते सह्याद्री बँकेमधून अर्थसहाय्य घेऊन कर्ज घेऊन आज हा तरुण एका मल्टीनॅशनल कंपनीचा डायरेक्टर आहे आणि सातारा विभागातल्या जिल्ह्यातल्या 2600 लोकांना नोकऱ्या लावल्या। 2600 म्हणजे किती कुटुंब? 2600 कुटुंब स्थापन झाली आणि त्याच्या एका कुटुंबात 3-4 माणसं झाली तर तेवढी माणसं स्थापन झाली। आणि या सगळ्या नोकरी लागलेल्या तरुणांचा पगार 50 ते 60 हजार निखिल चव्हाण उमेदवार उज्ज्वला बसल्यानंतर चव्हाणांचे पुत्र ते पण त्यांच्याबरोबर सहकारी म्हणून काम करतात। असे नंदुरबार नायगाव या सगळ्या भागात सगळ्या विभागातले लोक करून त्यांनी नोकरी लावली। सय्यद इस्माईल उस्मान गनी हे उमेदवाराला आपल्या एम्कॉम झालेले सातारा विभागातून आपल्याला उमेदवारी दिली आहे। पूर्वीचे आपले नेते जुने जाणते इसाकुल इनामदार यांचे ते नातू आहेत। असा हा आपला पॅनल संमिश्र अनुभवी आणि तरुण बरोबर सगळ्या प्रकारे आणि शिक्षित माथारी त्या विषयाचे ज्ञान असणारे अशा सगळ्या उमेदवारांचा हा पॅनल माझ्या सरकारने आपल्याला सहकार पॅनलच्या माध्यमातून दिला आहे। या उमेदवारीचं काय चित्र आहे? अहो आमचेच 5 उमेदवार आयात केलेले तुमच्यावर तुम्ही अशोकानंद फडके आपल्याबरोबर संचालक होते पूर्वी। वसंत गाडेकरांचा माणूस आपल्याबरोबर सेवा समितीचे चेअरमन होते, व्हाईस चेअरमन होते। गिरी गोसावी आपल्याबरोबर आमच्या संचालक मंडळात होते। राष्ट्रीय संपर्क आपल्याबरोबर संचालक होते। तुमच्याकडे म्हणून उमेदवारच नाही, आमच्याकडे उमेदवार तुम्ही चोरून नेले, तुम्ही आमच्या पॅनलला फक्त काय चाललंय सध्या तर बेछूट आरोप करायचे, माने साहेबांच्या नावाने काहीही बोलायचं। तो एक टेम्पो फिरतोय त्याच्यावर रेकॉर्डेड गाणं आहे, त्यात माने साहेबांच्या चुकीच्या पद्धतीनं रेकॉर्ड केलेलं गाणं आहे। अशा प्रकाराची पातळी राखणारा आपल्या भागात चालत नाही। आपल्या सामान्य माणसाला प्रचाराची पातळी घसरलेला उमेदवार आवडत नाही। आपला समाज हा चांगला नीतिमत्ता असलेला समाज आहे। माझ्या ठिकाणी आधी वरून पदक असते माझे सभापती आमचे मित्र मनोज जानपडे। माझा सांगण्याचा उद्देश हा राष्ट्रवादी अजितदादा पक्ष इकडे, लक्ष्मण दादांचे खास कार्यकर्ते, नितीन दादांचे कार्यकर्ते डावीकडे आणि भाजप बरोबर असणारे मनोज जानपडे तिथे आहे। एक लक्षात घ्या, तुम्हाला कोणी सांगत असेल की आमचा पॅनल आपला पक्षाचा आहे असं मुळीच नाही। इथं पक्षाचा संबंध नाही, इथं विविध पक्षाचे कार्यकर्ते बसलेले असतात। विषय आपला बँकेचा आहे, विषय आपल्या कामगारांच्या हिताचा आहे, विषय आपल्या उत्तर कोरेगावच्या अस्मितेचा आहे, विषय आपल्या कोरेगावची जी अस्मिता मुंबईमध्ये सह्याद्री सरकारी बँकेच्या रूपाने तिचा विषय आहे। आणि समोरचा पॅनल कुठल्या बाबीवर प्रचार करतोय? हाऊसिंग, इलेक्शन हाऊसिंगचे का नाही, इलेक्शन बँकेची अपेक्षा काय? बँकेला बोलावा। 24 वर्ष कारभार केलाय म्हणजे लोकांनी दिलाय, प्रेमाने दिलाय, म्हणून केलाय, काय तुमच्या कृपेने घेतलेला नाही कारभार कोणाकडून। पण ते बँकेवर बोलतच नाही, कारण आमच्या पॅनलमध्ये बँकेवर अभ्यास करून बोलायला जाऊ देणार नाही। दाखवा त्यांनी की आमच्याकडे हा उमेदवार बँकेचा अभ्यास करून बोलू शकेल। उमेदवार काय ज्यांनी वसनापदा कृषी संस्था काढली आणि ती बुडवली, त्याचा उमेदवार समोरच्या पॅनलमध्ये शौकत मोमीन नाव हे बोलतो। शौकत मोमीन सुनील चव्हाण या मंडळींनी सह्याद्री नगरमध्ये वसनापदा कृषी संस्था काढली होती। कुठे संस्था ती आज वासना कुंडळ उडून गेली। अशी माणसं बँक चालवणार का? अशा माणसाच्या नावाला आपण आपली बँक द्यायची का? अशा माणसाकडे आपण आपल्या अर्थपाहिजे द्यायचे का? याचा विचार सभासदांनी केला पाहिजे आणि तो इतरांना समजून सांगितलं पाहिजे। बाळासाहेब म्हणाले दिलीप मामा तुमच्याबद्दल जरा काय केलं, माझ्याबद्दलही बरं काय बोलले, वकील फुटले, वकील
माने साहेबांना साथ दिली की आज काय होय आणि श्वासाचा सुपरट आहे. सगळ्या कामगारांना दादीसेना केलेच्या जाहीर सभेत पहिल्यांदा आश्वासन दिलं की या सह्याद्री परिवारात राहील तर सरकार बरोबर मान्यता कुठंच नाही. तुम्ही काय माझ्यासाठी सांगताय की इकडे गेला तिकडे गेला. अरे आम्ही एकत्र काम केलंय, एकत्र राहिलोय, एकामेकाच्या आधाराने एकमेकाची प्रगती केली आणि आम्ही कसं एकमेकापासून आणि आम्ही काही कसले बनवले नाही पाण्याच्या एकमेकांना शिरायला. आम्ही सुसंस्कृत आहोत, चांगल्या घरातील आहोत, विचाराच्या बदलावर असू शकतात, पण वैयक्तिक कधीही दुरावा निर्माण होणार नाही, झालेला नाही आणि तो इथून पुढे होणार नाही. काय आमच्या मित्रांनी पलीकडचा रस्ता धरला, देव त्यांना सद्बुद्धी देऊ. तुमचा प्रयोग बसलेला आहे मी आजपर्यंत जातो, तरी पण चुकलेला माणूस घरी परत आला तरी त्याचं स्वागत असतो. चूक होते आणि मी पहिल्यापासून माझ्या मित्रांना स्पष्ट केलं होतं, मी सरकार पॅनल सोडणार नाही. माझे मतभेद तेवढे झाले तरी पण मी तटस्थ राहील, पण सरकार पॅनल सोडणार नाही. त्यामुळे मी आज जरा उशीर आलो हे मी आपल्यासमोर मान्य करतो. लोक मला म्हणतात तुम्ही एवढ्या लेट का मला मेसेज दिला, होत्या काही गोष्टी, पण सामान्य कामगारांचे करार पाठवून ते जुन्नरपर्यंत फोन यायला लागले. वकील साहेब वैयक्तिक गोष्टी बाजूला ठेवा, संस्था हिताची अण्णांनी आमचं निर्देश केले, बळवंतराव पवार यांनी केले. ठीक आहे, मान्य आहे सगळं, पण काही गोष्टी सुधारायला लागते हे मी यांना प्रकर्षाने सांगितलं. पण शेवटी हा विचार केला की संस्था कोणाची आहे, तर कैलासवासी नामदेव बापू कदम, विठ्ठलराव शिंदे, बाबुराव जाधव, आनंदरावजी फडके, कळव या त्यावेळेच्या नेत्यांनी माथाडी कामगारांसाठी, आपल्या कामगार कामगारांसाठी या संस्था उभ्या केल्या. आपण इतके वर्ष एक का भाग घेतला तर आपण त्याच मातीत आलो. आपण ज्या समाजात आलो, मोठे झालो, मुंबईमध्ये यशस्वी झालो, त्या समाजाला आपण काहीतरी द्यायला लागतो ही भावना मूळ आहे. आणि मग निर्णय घेतला की सगळ्या आपल्या काय वैयक्तिक गोष्टी त्या बाजूला ठेवल्या पाहिजेत आणि संस्थेच्या कामगारांच्या आणि सभासदांच्या हितासाठी एकत्र राहूनच काम करावं लागेल, अन्यायाचा काही तो धोका होऊ शकतो. आता प्रचाराचा काय चालला आहे, हाऊसिंगवर खरं तर इथं बोलायची गरजच नाही. सगळीकडे देखात आहे, बघोटावरती एक, बघोटावर दोन, या खोल्या देऊन त्या खोल्या देऊन. हा थांबा ना, 1.5 वर्षानंतर हाऊसिंगची इलेक्शन येईल ना, त्यावेळेला पूर्ण हाऊसिंगवर, त्यावेळेला हाऊसिंगवर चर्चा होईल. आणि तुम्हालाही सांगतो, गेल्या आताची आणि मागची क्रमी आमच्या विभागाकडे हाऊसिंगची सत्ता आहे. कुणीही त्यांना विचारा, पहिल्यांदा सत्ता घेतली त्याला ताळेबंदामध्ये हाऊसिंगच्या सोसायटीच्या खात्यामध्ये किती शिल्लक होती? ती शिल्लक होती 1,58,00,000. याच्या मुदत ठेवी एवढे त्याला आपण म्हणतो, त्या कुठे ठेवल्या होत्या? सह्याद्री सरकारी बँकेत. यांनी सरकारला काय केलं, पहिल्या त्या ठेवी सह्याद्री सरकारी बँकेत काढल्या आणि दुसऱ्या आमच्या बँकेत ठेवून ठेवल्या. का तर मोडलेलं तुम्हाला कळून माहिती, त्या ठेवी मोडल्या. आजचा त्यांचा अहवाल या वर्षीला बघा, एकूण तोटा आहे 2,25,00,000. आता मला सांगा, ज्या हाऊसिंग मध्ये मेंटेनन्स बोर्डाकडून जमा होतो, पार्किंगचे पैसे येतात, विविध गोष्टींचे चार्ज लागतात, त्या हाऊसिंगचा तोटा कसा होऊ शकतो? म्हणजे तुम्हाला तुमच्या जागेची संस्था आहे ती नीट चालवता येत नाही आणि तुम्ही हाऊसिंगच्या जेव्हा प्रचार करण्याचे आणि हे करून आणि ते करून आणि याचा जर प्रकल्प अहवाल बघितला तर त्यात स्पष्टपणे म्हणले की ज्या कामगारांना अजूनपर्यंत खोल्या मिळाल्या नाही अशा 1100 कामगारांना आम्ही खोल्या देऊ शकत नाही. एवढं मोठं 27 एकर आणि 34 गोष्टी जागा ती कुणाच्या कशात करायची? पुनर्विकासाला आमचा विरोध नाही.
माने साहेबांचं नाही, माझं नाही, आमच्या कुठलाही कार्यकर्त्यांचा नाही. आमचं म्हणणं एकच आहे, स्वच्छ आणि पारदर्शक योजना लोकांपुढे लोकांना कळेल अशा भाषेत मांडा. मोठे चांगले बिल्डरांना ज्यांची बँकेत सक्षम रक्कम आहे, जे 500-600 कोटीची हमी देऊ शकतात, जे आपल्या नगराच्या सभासदाला नगराच्या बाहेर राहायला पाठवणार नाही, असा बिल्डर यांना ते नको आहे. जेणेपुराला केस असलेला 17 नंतर आणि काय दुसरा येणार ज्या बिल्डरची सक्षमता नाही, ज्या बिल्डरकडे आर्थिक ताकद नाही, 27 एकर आणि 34 कोटी डेव्हलप करायचे, ज्याला ते खेळ नाही. मुंबईमध्ये जागेचे भाव काय आहेत सगळ्यांना कल्पना आहे. आज 27 एकर 34 कोटी जागा कांदिवलीमध्ये सह्याद्री नगरात 22,000 रुपये स्क्वेअर फुटाला रेट आहे. एखादी जागा विकत घ्यायची म्हटलं मला सांगा, एवढा मोठा जर हा प्रकल्प असेल तर त्याला हलका सारखा साधा बिल्डर चालेल का? त्याला सक्षम बिल्डर पाहिजे, त्याला प्रकल्प आवाज देणारी संस्था चालली पाहिजे आणि हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला. मग आम्ही यांना सुचवलं, सह्याद्री नगरामध्ये बऱ्याच मोकळ्या जागा आहे, तिथं पहिले टावर उभे करू, मग बिल्डिंग काढा, पाणी लोक त्या टावर मध्ये शिफ्ट करा, त्यांच्या मोकळ्या झालेल्या बिल्डिंग काढा. नाही, बिल्डरला पूर्ण जागा एकदम ताब्यात पाहिजे. कारण काय, तो कसा काम करतो तिथं ते तुम्हाला कळलं नाही पाहिजे. तुम्ही जर तिथंच राहत असाल, तुम्ही आपल्याला बघणार काय चाललंय, काय करतोय, कसली क्वालिटी लोखंड आहे, कसलं सिमेंट आहे, हे बिल्डरला नको असतं. म्हणून तुम्हाला संक्रमण शिबिरात ते पाठवायचं, नाहीतर रूमचं भाडं देतो म्हणायचं. अशा कित्येक प्रकल्प मुंबईत पडवलेले 25 वर्ष लोक संक्रमण शिबिरात राहतात. गरिबाला त्रास आहे म्हणून एक प्रकल्प 25 वर्ष करतात. आपल्याला ते नको आहे. आम्ही सुचवलं, मोकळ्या जागेत पहिले टावर उभे करा, आमच्या कामगारांना सभासदांना तिथं हलवा, मग त्यांच्या बिल्डिंग खाली करून पाडा. असा स्वच्छ कारभार करायला काय हरकत आहे? यांना ते करायचं नाही, कारण यांचं आहे बिल्डरचं साठवण होतं आणि त्या माध्यमातून यांना खायचं या मोकळ्यावरचं श्रीखंड. आणि हा सगळा खेळ जो चाललाय, याला विरोध कोण करू शकतं? तर पुरुषोत्तम माने साहेब त्यांचे कार्यकर्ते. आणि म्हणून सह्याद्री सरकारी बँकेतून माने साहेबांची सत्ता चालवायची, एवढा सरळ हिशोब आहे. आणि म्हणून ते हाऊसिंगवर बोलत आहे, म्हणून ते बँकेवर बोलू शकत नाही. आज एवढे कामगारांचे सभासद जमले, यातल्या कुणाला कर्ज मंजूर होताना माने साहेबांनी कधी तुझ्या लोनमधलं एवढं पर्सेंटेज मला द्यावं लागेल असं सांगितलं का? हात वर करा, कुणी असेल सांगितलं का कुणाला की तुला 1 लाख रुपये कर्ज देतो, 10,000 जमा करायला लागतील, असं कुणाला सांगितलं का? तिकडे हात वर बोलत नाही. याचा अर्थ काय? कर्ज हे पद बघून, क्वालिटी बघून, त्याचा पगार बघून, त्याची आर्थिक उमत बघून दिलं जातं आणि नियमानुसार दिलं जातं. आता रिझर्व्ह बँकेचे निर्बंध सगळ्याच बँकांना कडक नियम आहेत. कुणीही तुम्ही उठसून कुणाला कर्ज देऊ शकत नाही. ते सगळे नियम पाळून स्वच्छ पारदर्शक कारभार करणारा माणूस यांना नको आहे. आणि म्हणून हे सगळे बरं विरोध करायला आमची हरकत नाही, पण त्याला काहीतरी पार्श्वभूमी असेल, काहीतरी बेस असावा, काहीतरी अभ्यास असावा. माने साहेबांनी असे एकदम साहेबांची कोणी येते हो, तुम्हाला आठवतं का इतिहास? माने साहेबांनी पहिल्यांदा भाग घेतला 92च्या दरम्यान. पहिल्यांदा आम्ही पाठिंबा दिला जेवणाला कामगार मंडळ. कारण काय झालं, अनपडवाडीच्या कामगाराला विचारायला सांगतो. कारण ज्या नांदोबाचं गाव अनपडवाडी, तिथल्याच कामगारांना त्यावेळेस सत्याग्रहाच्या बॅनर खाली होऊन सांगितलं. आणि ती अनपडवाडीची मंडळी साहेबांसाठी गेली रडत, आमच्या गावचा असा अपमान केला, हे काय बरोबर नाही, इथं बँकेच्या गावात एका कारभार चाललाय. मग काय करायचं? आपल्याला तर बँकेला काय माहित नव्हतं, कामगार मागासले म्हणून ओळखीचे होते. मग माने साहेबांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि 5 वर्ष त्यांचा कारभार बघितला. त्यांच्या कारभारावर नाराज झाले, वाद झाले, कशामुळे झाले आता इथं सांगत नाही. मग परत पुन्हा दादा लोकांना माने साहेबांकडे आले आणि त्यांनी सांगितलं झालं सुरू जावा, आपण एकत्र त्यांच्याबरोबर परत पाहिजे. परत 5 वर्ष त्यांची सत्ता बघितली, त्यांचं काम बघितलं.
तिथंही निराशा झाली दुर्दैवाने. मग माने साहेबांनी 2001 म्हणजे 10 वर्ष या बँकेच्या कारभाराचा अभ्यास करून अनुभव घेऊन मग स्वतःच पेमेंट टाकलं. मग आज कुणी जरी कुठेला उद्या एकदम म्हणाल की मी सभासद पण नाही पण मी पेमेंट टाकणार योग्य करते. बँकेत सभासद व्हा, जनरल बॉडी मीटिंगला हजर राहा, वार्षिक सभेला हजर राहा, अभ्यास करा, प्रश्न विचारा आणि माहिती घ्या, मग बोला. ते कधी मीटिंगला येत नाही याचे लोक कधी अभ्यास करत नाही. त्यांच्या बँकेत ठेवीच करत राहा, एकाची बँकेत ठेवलं. अशी लोक जर तुमच्या समोर येऊन म्हणायला लागली की आम्ही यांना बँकेतनं घालवतो ते तुम्हाला मान्य होईल का विचार. दुसरा प्रकार काय चाललाय, आईला प्यायला देतो सोडा तो काय गौण विषय. आपण कुणालाही जेवण बोलतो जत्रेला आपण शेत करतो. आता आम्ही तुम्हाला पाकिट देणार असं ते सांगते देतील का 3,000 4,000 5,000 काय असं देतील. किती दिवस पूर्ण आपल्याला येत महिनाभर पण करू शकते, 10 दिवस पण करू शकतो. पण त्यासाठी आपण 5 वर्ष आपली बँक चुकीच्या माणसाच्या हातात द्यायची हा विचार केला. मी आज तुम्हाला या सगळं सांगतो, तुम्हाला जे प्रलोभन ते दाखवत आहे त्याच्या 5 रक्कम येत्या 5 वर्षात बँकेच्या माध्यमातून रिसेट तुम्हाला मिळेल. डिव्हिडंडच्या स्वरूपात मिळेल. ठीक आहे, पण असल्या प्रलोभनाला बळी पडू नका. आपली ही अर्थवाहिनी असले उद्योग करणाऱ्यांच्या हातात देऊ नका. ही जर बँक चुकीच्या हातात गेली तर बँक हे फार नाजूक काचेचं भांड आहे. कुठल्याला वेळ लागत नाही, एकदा तडा गेला तर जोडता येत नाही, हे लक्षात घ्या. आणि शेवटी एक हेही लक्षात घ्या, उद्या दुर्दैवानं असं नाही झालं काय फरक पडणार आहे मान्य समाजाचा? काय नाही. काय मिळतं त्याला बँकेत बसता 950 रुपये भत्ता असतो बँकेचा, तोही ते घेत नाही. त्यामुळे अशा या निस्वार्थी माणसाच्या मागे उभं राहणं आपलं काम आहे. त्यामुळे त्या प्रकार आकाशकंदीलच्या 1300 नाव शिक्का मारायचा आपल्याला. आणि 19-20 जेव्हा माझं बंद असेल ना मग तिला आणि उडाला असून पण 19 तारखेला आपल्याला आकाशकंदील दिवाळी. आता पावणे 10 वाजत आलेले आहेत. दोन्ही प्रकारचं भोजन आपल्यासाठी तयार आहे. जाळीवर काम केल्यावर उघडलेल्या सह्याद्री बँकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आजची सांगता सभा या ठिकाणी संपन्न होतो. याला मार्गदर्शन करण्यासाठी गेले 20-25 वर्ष सह्याद्री बँकेच्या प्रत्येक निवडणुकीत आणि प्रत्येक कामाचा सहभाग ॲडव्होकेट संजय कदम साहेब. सर्वांचीच नावं घेण्यात वेळ घालवत नाही. व्यासपीठावरील सर्वच उपस्थित मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले सह्याद्री बँकेचे सर्व सभासद. गेल्या 25 वर्ष पुरुषोत्तम माने साहेबांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री बँकेची वाटचाल चालू आहे. बँकेच्या बाबतीत कुठलीही बँक असू द्या, कर्ज घेताना सभासद फार गुण आणि कर्जाची ज्यावेळेला परतफेड करायची वेळ त्यावेळेला त्यांना जर पैसे मागितलं तर त्यांना त्या गोष्टीची राग येतो कुटुंब. परंतु बँक जर चालवायची असेल तर थोडस कडकपणाची भूमिका ही घ्यावीच लागते. कैलास कृषी नंदराव बापू असतील, गुलाबराव कोपडे असतील, बाबूराव अण्णा असतील, या मंडळींनी हातगाडी कामगाराला सहज पैसे उपलब्ध व्हावेत या हेतून ही बँक स्थापन. मी अनेक वेळा पाहिलं की ज्या वेळेला हातगाडी कामगाराच्या घरात एखादं लग्न समारंभ असेल किंवा घराचं काम असेल तर लग्नाची पत्रिका घेऊन बँकेत आल्यानंतर नामदेव बापू असतील, गुलाबराव असतील, ही मंडळी एका कोऱ्या कागदावर त्या सभासदाचं नाव लिहायचं
पेड करा आणि 2 तासात त्यांनी पैसे घेऊन जायची ही परिस्थिती आणि यासाठी ही खरी बँक. या बँकेच्या माध्यमातून सभासदांच्या पुसण्याचं काम नामदेव बापू गुलाबराव दादांनी केलं. त्या काळात केलं. तीच परंपरा अखंडपणाने ही 25 वर्ष पुरुषोत्तम मानेच्या रूपाने त्या बँकेत काम करते. कामगार दिवसभर कष्ट करतो, हातगाडी वरतो, ऊन खाली आपल्याला डांबर, आणि तो काळ असा होता की भयानक कष्ट त्या माणसाला पडायचं आणि संध्याकाळी मात्र कुठल्या तरी पिढीवर झोपायचं. आणि म्हणून त्यावेळेला कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब असतील, कैलासवासी वसंतदादा पाटील असतील, आदरणीय पवार साहेब असतील, या मंडळींना मात्र किंचित कांदवली सारख्या ठिकाणी ज्यावेळी ती जागा दिली त्यावेळी त्या जागेचं फारसं महत्व लोकांना नव्हतं. त्या काळात महसूलच्या इमारती झाल्या. दिवसभर कष्ट करणारा कामगार सुखाने 5-6 तास तिथं जाऊन आराम करू लागला. त्यांची पुढची पिढी शिक्षण घेऊ लागली आणि आज पुढची पिढी शिकली. त्यामुळे त्या कामगारांच्या उतरत्या वयात पुढच्या पिढीच्या माध्यमातून त्यांना सुखानं 4 दिवस बघायला मिळाली ही वस्तुस्थिती. 4 जुन्यानंतर वगैरे कैलासवासी नामदेवराव बापूंनी अनेक वेळा आम्ही पाहिलं. यावेळेस होते की संत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते. घरची बातमी बांधून कारखान्यावर ते जेव्हा होते गेस्ट हाऊसला कधीच होतो. एकदा विनोदाने लक्ष्मणराव तात्या आम्ही सगळे जेवत होतो. बापू चेअरमन होते तेव्हा. तात्या म्हणले ते बापूंनी ती भाकरी फडक्यात मांडलेली भाकरी सुटली तर तात्या म्हणले असं ढोक काही करू नका बापू, त्या गेस्ट हाऊसला जेव्हा आपण तू बापून त्या ऐकलं. आणि तोच विचार घेऊ आज पुरुषोत्तम मानेंची परिस्थिती जर पाहिली तर त्यांच्या वडिलांचे पासून श्रीमंत घराण्यात जन्माला आला. उद्योगधंदे त्यांचे एवढं प्रचंड गुजरात सारख्या ठिकाणी आपल्या प्रेम वृत्तीला एवढी मुक्तीने गोडवली, आपल्या प्रेम वृत्तीला एवढी मुक्तीने गोडवली होती. ट्रान्सपोर्ट धंदा एवढा प्रचंड असताना सुद्धा ज्यावेळेला ही बँक चुकीच्या मार्गाने काही मंडळी चालू लागली, बँक संपुष्टात येण्याची वेळ झाली, त्यावेळेला आपली सगळ्या मंडळींनी चेडला आग्रह केला की साहेब तुम्ही हात पाहिजे उतरला तरी बँकच राहणार नाही. एक वस्तुस्थिती परिस्थिती निर्माण झाली. कैलासवासी जयवंतराव चव्हाण दादा आणि गुलाबराव दादा आणि मानेश यांची एकत्रितपणाने बैठक करून त्यावेळेला वळसे साहेब दिपवाळी होती. दिपवाळी आणि त्या दिपवाळीच्या वेळेला पहिले आंदोलन शंकरराव जगतापांना समजले की मी मुंबईतच आहे. मला त्यांचा मनस्वरीत फोन आला मानेशाच्या फोनवरनं आणि म्हणजे तू ताबडतोब सुरू घरी जा. पहिले आंदोलन बँकेची इमारत त्याला हाऊसिंगची निवडणूक आणि हाऊसिंगच्या निवडणूक होईल जाईल पण तू पहिला घरी जा. पण आमच्या डोक्यातच एक राग असा होता की ज्या जयवंत दादांनी हातगाडी ओढून त्यावेळेस बँकेचं कामकाज केलं, कापड बाजार कामगाराचं काम केलं. तंबाखू बँकेतनं निघाल्यानंतर कापड बाजार पर्यंत असतं दादा 3-3 वेळा तंबाखू हातात घेतलं, तोडायचं, टाकायचं की शेवट आघाडी कामगार जर म्हणत आला तंबाखू खाते त्याला नाराज करायचा नाही, पण ती तंबाखू घ्यायची अशा विचार नाही निघाला. मी त्यावेळेला राज्यसभेच्या भाषणात सांगितलं होतं की जयवंत दादा तुम्ही आयुष्यावर कष्ट केलं, तुमच्या घराचं तोडून गेले नाही, परंतु अनेक माणसं त्या बँकेवर पदाधिकारी झाल्यानंतर बंगले बांधून राहिले, तुम्ही कधी सुधारणार. आणि त्यावेळेला गुलाबराव जयवंत दादा आणि मानेशला एकत्रित करून हाऊसिंगची निवडणूक त्यावेळेला आम्ही हारलो. बाबासाहेब शिंदे आणि जयवंतदादांचं पप्पाचं पॅनल वेगळं झालं, गुलाबरावदादांचं पॅनल वेगळं झालं, मानेशने त्यातला भाग काढून घेतला आणि त्याला भाग. परंतु त्यानंतरची येणारी सह्याद्री काय ही मानेश गुलाबरावदादा जयवंतदादांनी एकत्रपणाने ती निवडणूक केली. गुलाबरावदादांनी भरलेला अर्ज मी स्वतः रात्रीचा प्रवास करून मुंबईला जाऊन सकाळी अर्ज काढून घेतला आणि एक संघपणानं मानेशच्या नेतृत्वाखाली बँक मिळली पाहिजे हा विचार घेऊन त्यावेळची निवडणूक केली. आणि अखंडपणानं मानेशनी नामदेव बापूंचा विचार, जयवंतदादांचा विचार, गुलाबरावदादांचा विचार गेली 25 वर्ष आहे.
गाडी वापरत नाही, त्या गाडीचं बँकेचं व्हाउचर नाही, त्या बँकेत पुढे जेव्हा नाव आमची त्यावेळेची निवडणूक वकील साहेब आपल्याला फेरवी नाही दिली मानी शकतो, तापाचे तापा सगळं फिरायचं, उपाशी तापाशी करत जिद्दीला पेट दिली माणसं. आज पैशाचा लोट आला, जेवणाचा धिंगाणा चाललाय, गाड्यांचा खेळ सुरू झालाय, पैसे कुठून आलाच प्रश्न निर्माण झाला. अरे पण हातगाडी बॅगाचा कामगारांची बॅग तुम्ही चांगली चालवणार का? हातच्या पहिला म्हणा बँक मध्ये खेळ नाही. महाराष्ट्रातल्या वकील साहेब अनेक जिल्ह्यांमध्ये बँका अडचणी, महाराष्ट्रातल्या अनेक कॉर्पोरेटिव्ह बँका अडचणी. आज माझ्या शेतकरी उमेदवार दिलेत ना, माझ्या गावचा उमेदवार आहे अंकुश जाधव, त्याची तो अधिक पतसंस्थांचा अधिक बँकांचा अधिक त्या त्याची कंपनी आहे, अनेक कामगार आहेत त्या कंपनीत आणि त्याच्या माध्यमातून संस्थांचा अधिक करतात. जो माणूस दुसऱ्याने चुका केलेल्या दाखवतो असा एक चांगलं नेतृत्व सुद्धा माने शेट्टी ह्या संचालक मंडळात घेतलं. पिंपळचरचे निकम साहेब वकील, इनामदार साहेबांचे चरण नातू, हे त्या दिवशी भाषण केलं मला कळलं इतकी हुशार आहे. म्हणजे माने शेट्टीचं आपण पहिल्यांदा अभिनंदन केलं पाहिजे की इतके चांगले उमेदवार की उद्याच्या 25 वर्ष सह्याद्री बँकेचं नेतृत्व हे अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतात असे नवीन बरेच अधिकारी दिलीप नाना असतील, प्रल्हाद बाबूंनी 2 वर्ष एक टर्म 3 टर्म दिलीप नाना तर काय बरोबर काय होते मध्ये नाही आपण झाले तुमच्या लोकांचे नाराज काहीतरी सांगितलं, वकील नाराज आहे, तुम्ही नाराज आहे, ते नाराज आहे, मला ते एक वेळेला कळायला पाहिजे. आणि हे रक्ताची नाते मेवणे दिलीप नाना मेवणे ते देऊचे गाव आहे. असे काय पैशासाठी आणि कुठल्या स्वार्थासाठी रक्ताची नाती तोडले ही विधी नाही. आणि तुम्ही काही करत राहताय, काही चर्चा करतात, हा फुटला तो फुटला आणि सगळी जरी फुटली तर म्हातारचं फुटलं नाही ना, फुटला ते स्वार्थी लाभार्थी फुटले, खराय बदला फुटलेला नाही. आज आहे मी कोरेगाव तालुक्यात असेल, वाई तालुक्यात असेल, सातारा तालुक्यात असेल, पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी जेव्हा प्रमुख लोकांना फोन करतोय तर प्रत्येकाची भूमिका आहे की माने शेट्टीशिवाय बँक कोणी चालू शकत नाही, माने शेट्टी आणि म्हणून मतदार पाहिजे. माझी महाराष्ट्र राज्याचे निर्माण त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बँकेच्या अधिकारी संचालक आणि या बँकेवरती ज्यांनी कायदेशीर अडचणी आल्या त्याच्या ठिकाणी ते बँकेच्या संचालकांचे हायकोर्टचे वकील संजीवजी कदम, या ठिकाणी आपण गेली निवडणुकीमध्ये जर पाहिलं की बँकेच्या याच्यामध्ये बँक अडचणीत आली, बँक तोट्यात आली, वेगवेगळ्या अकाउंट आले. मी बँकेचा या तुमच्या सभासद आहे. या याच्यामध्ये आपण बघत असताना ज्या माणसाने पारदर्शकतेसारखा व्यवहार केला, रिझर्व्ह बँकेला कोणालाही बोल दाखवायला जागा राहिली नाही, एवढं स्वतःचं सगळं उद्योग असताना त्यांनी ही कापड बाजारामध्ये सर्वसामान्य कामगारांची बँक आहे आणि या कामगारांच्या बँकेला तिथं गाड्या लावू नये अशा पद्धतीनं बँक चालवली असताना सुद्धा पुरुषोत्तम माने साहेबांच्या टीका केली जाते. त्या सर्वांना मी काल सुद्धा पत्रकार परिषदेत सांगितलं आणि आज 11 वाजता महाराष्ट्रात समजून सांगितलं की या बँकेचं कामकाज एवढ्या चांगल्या पद्धतीने माने साहेबांनी चालवलेलं आहे. त्यांच्याकडे बोर्ड दाखवायचं धाडस सुद्धा कुणाला करता येणार नाही. पण काही जे अशी विध्वंसक मंडळी असतात
माने साहेबांच्या वरती किंवा बँकेविषयी बोलत असतील तर त्यांना समजून सांगायला लागेल की आतापर्यंतच्या ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये माने साहेबांनी सातत्यानं 6,000 6,500 मतांना आतापर्यंत विजय झालेला आहे. आणि यावेळी त्याहीपेक्षा चांगल्या मताला विजय होणार आहे. माने साहेबांनी बँक चालवताना या बँकेचं सर्वात महत्वाचं जर काय असेल तर इथं नेते त्यांना विचारा, साधी पतसंस्थेचा चेअरमन झाला तर फॉर्च्युनर गाडी 17 वर्ष ही गाडी दुरुस्त करून मानेसाहेब वापरतात. विचार करा. दुसरी गोष्ट, कोरोनासारखी महामारी, कोरोनामध्ये त्यांनी संचालकांचे भत्ते बाकी सर्व बाजूला ठेवून कामगारांच्या कुठल्याही पगाराला कपात न करता ही बँक अतिशय उत्तम रीतीने चालवली. आणि आज जी बँक त्यांच्या ताब्यामध्ये देताना 48 कोटीची होती त्या 258 कोटीवरती गेली. हे कुणाचं काय करण्याचं काम नाही. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना एकच विनंती करतोय की आपण सर्वांनी उद्याच्या 18 तारखेला पुरुषोत्तम माने साहेबांचं काम बघा आणि त्यांच्याकडे जी चिकल ब्रेक चालली त्यांच्याकडे बोट दाखवणार या लोकांना या वेळेला विसर्जन करा एवढी मी विनंती करतो. आपल्याला जय जवान जय किसान. एवढी काही आपल्याला सांगायचं इथे उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते किंवा आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट कदम साहेब, त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव कोळशांना, रवी टंडलकर, त्याच्याबरोबर ललित मुळे, नाना बिराले, अजय बिराले, दिलीप नारायणकर, आमचे मार्गदर्शक प्रकाशराव कुमार, अजय कदम, विजय चव्हाण व मित्र मी काही जास्त येणार नाही, कारण आपली सांगता सभा वेळेचं बदलणे अजून खूप वाटलं पाहिजे. मला आपल्याला एक सांगायचं आहे, 2002 साली माने साहेबांनी सत्ता घेतल्यानंतर चांगल्या पद्धतीने बँक चालवली, बँक टिकवली, बँक सुरू केली, त्या बँक चालू आहे म्हणूनच विरोधकांनी त्याला टाकला. आम्ही जर 4-5 वर्षाचा समजा बँकेचा 24 कारभार केला असता आणि बँक बंद झाली असती त्याला पेनल्टीच टाकला असता. त्यामुळे त्यांनी आमचे पहिले आभार मानले पाहिजे की पहिल्या टाकायची संधी आपल्याला दिली, बँक सुरू केली आणि त्यांना आभार मानावे असं मी त्याला आवाहन करतो. त्याचबरोबर आता बँकेच्या लेखाच्या प्रकारात बँकेत आर्थिकता अत्यंत सुस्थितीत आहे. बँकेचा नेट एनपीए 0% आहे, कपात 7-7.5 कोटीचा आहे, ग्रॉस एनपीए 20% आहे आणि एक चांगल्या पद्धतीने बँक चालवण्यात आहे. 50 कोटीची 2002 साली चालवलेली बँक 250 कोटी आसपास व्यवहाराचा सध्या चालू आहे आणि ती चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्याच्यावर आपण माहिती आहे अनेक अपघातामध्ये बँका बंद पडल्या, बंद झाल्या, आरबीआयने नियंत्रण लावली, डिलीट केल्या, परंतु आपल्या बँक आर्थिक स्थितीत आहे. माने साहेबांचा चांगला कारभार, संजय गायकवाडचं मार्गदर्शन याच्यामुळे आपण चांगल्या स्थितीत गेलो आणि आपण जे 6 लाख रुपये हातगाडी कामाला कर्ज गळ्यांना प्रयास केला त्या गळ्याची किंमत 90 लाख रुपये हे आतापर्यंत कामाचा समाधानाची बाब आहे. आणि अनेक बँकेच्या योजना चांगल्या पद्धतीने आपण अनेक योजना राबवणार आहे. आपल्या वेळेची